पहलगाम हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळेल याची पंतप्रधान मोदींकडून हमी। मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद। अरबी समुद्रात भारतीय नौदलाकडून जोरदार युद्ध सराव। क्षेपणास्त्र भेदी यंत्रणेच्या चाचण्या। पाकिस्तानची उडाली भंबेरी। भारतानं झेलम नदीत पाणी सोडल्यानं पाकिस्तानात पूर। मुझफ्फराबादमधला मोठा परिसर पाण्याखाली। सीडीएस अनिल चौहानांनी घेतली संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रणनीतीवर चर्चेची शक्यता। पहलगाम हल्ल्यातल्या आणखी 4 संशयित दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त। कारवाई करण्यात आलेल्या घरांचा आकडा 9 वर। भारताच्या अल्टिमेटम नंतर पाकिस्तानी नागरिकांकडून भारत सोडायला सुरुवात। अटारी सीमेवर गर्दी। वैद्यकीय व्हिसा असलेल्यांना 29 एप्रिलपर्यंत सूट। पाकिस्तानचा महाराष्ट्रात आलेला एकही नागरिक बेपत्ता नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण। संध्याकाळपर्यंत सर्व पाकिस्तानी भारताबाहेर जातील, फडणवीसांना विश्वास। कोण म्हणालं लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता देणार। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळांचं भोया उंचावणारं वक्तव्य। महायुतीच्याच आश्वासनाचा झिरवळांना विसर। मला विचारल्याशिवाय शिंदे वैभव नाईकांना शिवसेनेत घेणार नाहीत, नारायण राणेंचा दावा। उदय सामंत सल्लागार नसल्याचं म्हणत राणेंचा टोला। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांपेक्षा कुणीही मोठे नाही हे खात्यातल्या लोकांनी विसरू नये। हरणे दगडफेक प्रकरणावरून नितेश राणेंचा योगेश कदमांना इशारा। तर मला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही, योगेश कदमांचं प्रत्युत्तर। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या संगमेश्वर दौऱ्यादरम्यान मधमाशांचा हल्ला। मधमाशांच्या हल्ल्यात पोलीस आणि कर्मचारी जखमी। मुंबईतल्या ईडीच्या कार्यालयाची आग आटोक्यात, मात्र फाईल आणि फर्निचर भस्मसात। कुठला दस्तावेज जळाला याचं गूढ। जळगावात ऑनर किलिंगची घटना। चोपड्यात प्रेमविवाह केल्याच्या रागातून वडिलांचा मुलगी आणि जावयावर गोळीबार। मुलीचा मृत्यू तर जावई गंभीर जखमी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।